रसिका हो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर चर्चा करायला किंवा गप्पा गोष्टी करायला नाट्यसृष्टीतल्या आणि चित्रपटसृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आलेल्या आहेत. नमस्कार. तर रसिका हो, आजचा हा थोडा वेळ आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावरती गप्पा करण्यामध्ये घालवणार आहोत. रोहिणीबाई, आपण नाटक या विषयाकडे आकृष्ट कधीपासून झालात? तसं नाटक याविषयी मला आकर्षण साधारणपणे शाळेमध्ये असतानाच वाटायला लागलं होतं. अच्छा. कारण लहानपणी मी शाळेत असताना मला नाचाची खूप हौस होती आणि मी शिकलेली सुद्धा आहे. अच्छा. कथकली आणि भरतनाट्यम बरं. मी शिकलेली आहे. परंतु 11वी मध्ये गेल्यानंतर मला सगळंच काही एकदम जमेना. अच्छा. म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये सुद्धा होते, अभ्यासात सुद्धा घरून तंबी मिळाली होती की अच्छा. अभ्यासामध्ये फर्स्ट क्लास नसेल तर तुझं सगळं बंद असं म्हणून थोडीशी दटावणी मिळालेली होती. त्यामुळे अभ्यासात सुद्धा बरी होते, चांगली होते. आणखीन त्यामुळे मग त्याच्यानंतर तो डान्स माझा कमी झाला. परंतु डान्स कमी झाला, आणखीन मला आकर्षण नाटकाबद्दल वाटायला लागलं. कारण घरी आमच्या थोडंसं नाटकाचं वातावरण आहे किंवा होतं. माझे वडील अनंत ओक ते नाटकातलेच लिहितात. पूर्वी ते ऍक्टिंग सुद्धा करायचे, आणखीन नंतर डायरेक्शन सुद्धा करायचे. त्यामुळे पहिली माझी चांगली अशी भूमिका झाली ती त्यांच्याच हाताखाली मी केली. कुठलं? सुंदर मी होणार मध्ये बेबी राजेचा रोल केला होता मी. अच्छा. आणखीन त्याच्यासाठी मला पुण्याला एलिमिनेशन राऊंडला रौप्य पदक पण मिळालं होतं. ते स्पर्धेसाठी केलं होतं का? स्पर्धेसाठी केलं होतं. अच्छा. आणखीन मग तिथपासून तसं पाहायला गेलं तर सुरुवात झाली माझी नाटकाची. आणि मग कॉलेजचं शिक्षण संपल्यावरती NSD ला जाण्याचं, म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाण्याचं आपण कसं काय ठरवलं? ते सुद्धा किंचित अचानकपणेच ठरलं. कारण मी सायन्स साईडची, मी BSc झाले. परंतु BSc चालू असताना नाटकात कामं सुद्धा तितकीच चालू होती आणि त्यामुळे नाटकाची आवड तशी खूपच निर्माण झाली होती आणि सिरियसली निर्माण झाली होती त्याच्यानंतर. म्हणजे सुरुवातीला हाऊस म्हणून करायची, नंतर रंगभूमी याविषयी आकर्षण वाटायला लागलं. आणखीन म्हणून मी असाच ऍप्लिकेशन केलं होता सेंट्रल गव्हर्नमेंट कडे स्कॉलरशिपसाठी आणि मला स्कॉलरशिपचं बोलावणं आलं आणि मी निवडली होती संस्था ती राष्ट्रीय नाट्य विद्यालय न्यू दिल्लीचं. आणखीन तिथं माझी निवड झाली आणि मग निवड झाली मग का चान्स दवडायचा असं म्हणून मग 3 वर्ष तिकडे मी कोर्स केला. नाही, पण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा बद्दल तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या किंवा तुम्हाला जी काही त्याच्याबद्दल माहिती होती ती तिथे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं बरंचसं काही मिळालं शिकायला, की त्याचा तुम्हाला आज उपयोग होतो का? किंवा नक्कीच. कारण आम्ही 3 वर्ष तिथे काढली. पहिलं वर्ष आम्हाला सगळं रंगभूमीविषयी सगळी अंग शिकायला लागली. म्हणजे अगदी कार्पेंट्री पासून आम्ही सगळं केलेलं आहे तिथे. आणि नंतरची 2 वर्ष होती ती अभिनय याविषयी स्पेशलायझेशन केलं. आणखीन तिथे ऍक्च्युली होतं काय, आपण आपल्या लोकल सराउंडिंग्स मध्ये जेव्हा वाढत असतो किंवा शिकत असतो किंवा काम करत असतो तेव्हा आपण ट्रायल आणि एरर मेथड आपण म्हणू, हे चूक, हे बरोबर, मग हे नाही करायचं, हे करायचं, अशा ह्याच्यामध्ये आपण शिकत असतो. परंतु एखाद्या संस्थेमध्ये गेलं की तुम्हाला एक गायडन्स मिळतो आणि तो माझ्या मते जास्त महत्वाचा असतो. आणखीन तुम्हाला इतर सुद्धा बऱ्याच गोष्टींविषयी माहिती होते. लायब्ररी आहे तिथे चांगली, लायब्ररीमधून पुस्तकं वाचायला मिळाली आणि एक तुमचं मन किंवा तुम्ही एका मोठ्या आवाक्याला असे एक्सपोज होता. यू गेट एक्सपोज टू मेनी थिंग्स इन द वर्ल्ड, वर्ल्ड ऑफ थिएटर. आणखीन त्यामुळे मग ते एक चॅनलाइज्ड ट्रेनिंग आपण म्हणतो, तर ते तिथं मिळतं. आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा अर्थात माझी अपेक्षा वगैरे आम्ही अशा फारशा ठेवून गेलो नव्हतो म्हणून कदाचित असेल,
पण आम्हाला खूप काही त्याच्यात तिथे शिकायला नाही, मिळालं. पण तुम्ही जायच्या अगोदर असं काही तुमच्या मनामध्ये नव्हतं का की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पास होऊन आल्यानंतर की आपण प्रोफेशनल स्टेजवरती जावं किंवा फिल्म्समध्ये जावं, असं काही तेव्हा होतं जायच्या तो अगोदर? जरा इंटरेस्टिंग पार्ट झाला माझ्याविषयी, कारण गंमत अशी झाली होती, मी जेव्हा पुणे सोडलं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाण्यासाठी, तर तेव्हा प्रोफेशनल स्टेजची परिस्थिती माझ्या मते फारशी चांगली नव्हती. परंतु मी 3 वर्ष तिकडे असताना इकडे बरेच बदल झाले. कमर्शियल रंगभूमी आपण म्हणू, प्रोफेशनल सुद्धा नाही म्हणणार मी, व्यावसायिक रंगभूमीमध्ये खूप बदल झाले. आणि खूप बदल इन द सेन्स, विजयाबाई आल्या, डॉक्टर लागू आले, आणि त्यांनी एक बदल घडवून आणला की एक दृष्टी पाहण्याची जास्त गंभीर झाली, व्यावसायिक रंगभूमीकडे पाहण्याची सुद्धा. आणखीन चांगली नाटकं सुद्धा यायला लागली. आणि त्यामुळे मी जाण्याच्या पूर्वी जे ठरवलं होतं की नाही, मी अगदी आयुष्यभर अमॅच्युअर रंगभूमी करणार असं म्हणून म्हटलं होतं, पण ते काही त्याच्यानंतर तितकं झालं नाही आणि मी व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा गेले. बरं, मग तिथली जी प्रोडक्शन्स होती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची, जसं रझिया, सुलतान रझिया किंवा अंधायुग, त्या प्रोडक्शन्स बद्दल काय सांगता येईल का तुम्हाला? त्याच्यामध्ये तुम्ही प्रमुख भूमिका केल्या. सुलतान रझियामध्ये रझिया केले, अंधायुगमध्ये गांधारी केले. तर त्या भूमिकांबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का? त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं, किंवा आज जर तुम्ही त्यातली एखादी भूमिका केलीत तर तुम्हाला असं वाटतं का की आतापर्यंत मिळालेल्या अनुभवावरती तुम्ही ती आणखीन चांगली करू शकाल किंवा असं काही? ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी झाल्या अर्थात, की आम्ही जेव्हा तिथं एखादी भूमिका करतो ती आमचा अभ्यास असते. बरोबर. आणखीन त्याच्यासाठी ज्या ज्या काही लागणाऱ्या गोष्टी असतात. आता रझियामध्ये काम करताना रझिया ही प्रत्यक्ष असणारी अशी कॅरेक्टर होती, म्हणजे रिअल लाईफ कॅरेक्टर आपण म्हणतो ती होती, ऐतिहासिक त्याला बॅकग्राऊंड होती आणि आहे. तर त्यामुळे मग ते रेफरन्सेस शोधायचे, तिथं नक्की केव्हा काय झालं होतं त्याचे सण शोधायचे, आणि त्याप्रमाणे ते एवढ्यासाठी करायचं की आपल्याला त्या भूमिकेचा एक आवाका मिळावा, ऑथेंटिसिटी यावी. किंवा आता त्यावेळी म्हणजे 1700 समथिंग किंवा 1700च्या आधीच, ती 1700 सुद्धा नाही, 1300 मला वाटतं, बरे, म्हणजे त्या ज्या वेळेला रझिया होती त्यावेळेसची बायकांची समाजामधली स्थिती किंवा बायकांचं समाजामधलं स्थान, आणि ते सुद्धा मुस्लिम कम्युनिटीमध्ये, तर त्याला धरून मला माझी कॅरेक्टर पोर्ट्रे करायची होती, आणि ते माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं होतं. आणखीन अशा छोटा छोटा असा अभ्यास करायला लागतो. तसंच गांधारीसाठी जेव्हा अभ्यास करायला लागला तेव्हा संबंध महाभारत अगदी माहीत पाहिजे अशातला भाग नाही, पण महाभारतामध्ये काय काय घडलं हे तरी कमीत कमी मला माहीत असायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे भूमिका करताना आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा असतो की या आजच्या काळाला ती कितपत कंटेम्पररी आहे भूमिका. म्हणजे आता आपण रझिया आम्ही जेव्हा केलं तेव्हा इंदिराजी होत्या, आणखीन त्यामुळे एक बाई आणि तिच्या अवतीभोवती असणारे पुरुष, आणि त्याच्यामध्ये या रझियाला राज्य करायचं होतं. म्हणजे ते कुठेतरी इन्स्पिरेशन की अच्छा, कुठेतरी एक प्रकारचं साम्य म्हणा. साम्य, थोडंसं साम्य आढळलं सुद्धा मला की इथे एक बाई आहे रझिया सारखी, जी मुस्लिम कम्युनिटी मधून आलेली आहे, जिथं बायकांना अजिबात स्थान नव्हतं, आणि अशा वेळेला पुरुषांना ती डॉमिनेट करून ती त्यांच्यावर राज्य करतेय, म्हणजे तिला किती पॉवरफुल असायला पाहिजे होतं. तर ते इन्स्पिरेशन मला आता कुठून मिळणार, तर हे असं कुठे कुठे अर्थात इन्स्पिरेशन अशी छोटी छोटी आपल्यालाच आपली शोधायला लागतात. बरं, मग या नाटकांमध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की खूप डिटेल तुम्हाला अभ्यास करावा लागला भूमिकेचा, तसं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधनं जेव्हा तुम्ही बाहेर आलात, तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं अभिनयासाठी, आणि तुम्ही तिथनं जेव्हा बाहेर आलात, जेव्हा ऍक्च्युअली फील्डमध्ये तुम्ही आलात, त्याच्यानंतर ज्या तुम्ही काही भूमिका केल्या व्यावसायिक रंगभूमीवर किंवा फिल्म्स मधनं, तर त्यावेळेला तुम्हाला असा अभ्यास करायला वेळ मिळाला का, की तुम्ही केला की काय झालं? नाही, आता 3 वर्ष तिथं
एवढा सगळा अभ्यास करून आल्यानंतर एक ती एक सवय होऊन जाते. ऍक्च्युली तिथं काय होतं, आम्ही 24 तास फक्त त्याच्यामध्ये होतो, त्यामुळे कदाचित ते जास्त सोपं गेलं असेल. त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर एक असं होतं की तुम्ही डोळे उघडे ठेवून जगायला शिकता. म्हणजे कुठेतरी तुम्हाला आलेले एक्सपिरियन्सेस, कुठेतरी आलेले अनुभव, बरे वाईट, ते आपोआप साठवले जातात मनामध्ये, आणि मग ते ऐन वेळी काढून तपासून पाहणं आणि त्याचा वापर करणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि तुम्ही जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं बाहेर आला तेव्हा तुमचं पहिलं नाटक चांगोणा स्पर्धेसाठी तुम्ही जे केलं, त्या भूमिकेने तुम्हाला खूप प्रसिद्धी दिली आणि तुम्हाला त्यावेळेला बक्षीसही मिळालं. तर त्या भूमिकेसाठी मला वाटतं तुम्ही संपूर्ण तऱ्हेने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तुम्ही जे काही ते सर्वस्व तुम्ही त्याच्यामध्ये तसंच म्हणायला पाहिजे. पण त्याच्यानंतर अशी काही संधी आली का की जिथे तुम्हाला तो रोल चॅलेंजिंग वाटला, एखादा ज्याच्यासाठी तुम्हाला वाटलं की एवढी तयारी करायला हवी, असा कुठली भूमिका तुमच्या समोर आली का नाटकामध्ये? मीडिया ची भूमिका ती एक चांगली होती, आणि मित्राची गोष्ट विजय तेंडुलकरांचं नाटक आहे, त्याच्यामध्ये जी भूमिका होती, या दोन भूमिका मला आता इमिजिएटली आठवत आहेत. खरं तसं पाहायला गेलं तर मी प्रत्येक भूमिकेमध्ये एक वेगवेगळं आव्हान असं मी सांगू शकेन. जसं खंडोबाचं लगीन हे जरी जागरणावर आधारित असलं आणि त्याच्यामध्ये फारसे आपण हिस्ट्रिऑनिक्स म्हणतो तसे काही नसले तरी सुद्धा तो सुद्धा एक वेगळा अनुभव होता, कारण तो डान्स आणि त्यांच्यासारखं मला वागायचं होतं, बोलायचं होतं, थोडंसं नाटकी वगैरे असं. तर त्यामुळे तसं प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी सांगू शकते की या कॅरेक्टरमध्ये मला हे करायला मिळालं आणि या कॅरेक्टरमध्ये हे करायला मिळालं. अच्छा. आणि लपंडाव सारखा जेव्हा तुम्ही एखादा हलका फुलका फार्स करता तेव्हा तो सुद्धा एक अतिशय सुरेख असा एक्सपिरियन्स आला मला, कारण त्याच्या आधी मी कधीही कॉमेडी केलेली नव्हती, आणि लपंडाव ही माझी तसं पाहायला गेलं तर पहिली विनोदी भूमिका. त्यामुळे त्याच्यामध्ये काम करताना एक स्वतः शोधणं जे असतं ना, की कॉमेडीसाठी आपल्याला काय करायला पाहिजे, टायमिंग्स कशी आत्मसात करायची, किंवा बरोबर वेळेवर पडायला पाहिजे ते वाक्य, आणि मग ऑडियन्स मधून कसा रिस्पॉन्स येतोय त्याच्यावर आधारित मग आपण कमी जास्त करणं वगैरे. म्हणजे तो एक जे आम्ही 80 प्रयोग केले त्याचे, तो सुद्धा एक माझ्यासाठी एक अभ्यास होता. अच्छा. आणि मग तुम्ही थोडंसं गुजराती रंगभूमीवरती सुद्धा 2 नाटकं केली मी. अच्छा. आणि कस्तुरी मृगाबद्दल काय म्हणेल? तसं पाहायला गेलं तर माझं ते कमर्शियल स्टेजवर पहिलं नाटक, व्यावसायिक रंगभूमीवर, ते सुद्धा तितक्याच मला वाटतं चॅलेंजनी मी ते स्वीकारलं होतं. आणि त्याच्यामध्ये मला एक आठवते, इतर बाकी भूमिका रंगवताना मला फारसा त्रास कदाचित नसेल पडला, परंतु मला एक आठवते, 3ऱ्या अंकामध्ये अंजनी म्हणजे त्या कॅरेक्टरचं नाव, ती दारू पिऊन एक सॉलिलोकी आहे अंजनीची 3ऱ्या अंकामध्ये मंगेश बरोबर. आणखीन ती करताना माझी सॉलिलोकी पाठपीठ झाली, सगळं झालं, पण डॉक्टर लागू आमचे दिग्दर्शक होते, तर त्यांनी सांगितलं की रोहिणी, पण तो एक दारू प्यायल्याचा असा अभिनय तुझा होत नाहीये, तुझं नुसतं फारच तो स्लर असतो, थोडंसं अडखळत बोलणं असतं, आणखीन ते काही तुझ्या ह्याच्यात बोलण्यामध्ये येत नाहीये. आणि त्याने मला फारच त्रास, म्हणजे त्यामुळे मला फार त्रास झाला की माझं येत नाहीये म्हणून. म्हणजे तो सुद्धा एक एक्सपिरियन्स होता. गंमत काय झाली, माझं ते डॉक्टरांचं म्हणणं माझ्या कॉन्स्टंट डोक्यात होतं त्या दिवशी. घरी गेले तरी सुद्धा त्याच्याच बद्दल मी विचार करत होते, आणि मग विचार करता करता मी अशी अर्धवट झोपेमध्ये त्याचा काहीतरी विचार करत असणार बहुतेक. आणखीन सडनली मी जागी झाले, आणि त्या अर्धवट झोपेमध्ये मी कुठेतरी ते सॉलिलोकी अशीच बोलायला सुरुवात केली होती, म्हणजे ती पाठ पण करायची होती, आणि सडनली आपण म्हणतो ना, एक कुठला तरी असा क्षण येतो की जे आपल्याला पटकन दिशे सापडून जातं, सोल्युशन मिळतं. तसा तो मला माझ्या म्हणजे मी कसं बोलायला पाहिजे ते त्या क्षणी मला पटकन दिशे जागी झालं, तेव्हा मला कळलं की आपण असं बोललं तर कदाचित
Effective होईल. इफेक्टिव्ह होईल आणि मग त्याच्यावर मग जास्त काम करून अल्टिमेटली अच्छा. चांगलं झालं ते. आणि पहिली फिल्म कुठली तुमची? माझी पहिली फिल्म तसं पाहायला गेलं तर अरविंद देसाई की अजीब दास्तां, हं. ती सईद मिर्झाने डायरेक्ट केली होती. त्याची सुद्धा ती पहिली फिल्म डायरेक्शनची. अच्छा. आणखीन तो सुद्धा FTI मधून नुकताच बाहेर पडला होता. हं. आणखीन FTI मध्ये आमचे मित्रमंडळी होती, जसे नसीर आणि ओमपुरी वगैरे होते, तर त्यांच्या थ्रू माझी त्याच्याशी ओळख झालेली. आणखीन मी एक चांगली ऍक्ट्रेस म्हणून त्यांनी मला विचारलं, तू काम करशील का? हां. म्हटलं करीन. नाही, मग तुम्हाला फिल्म आणि थिएटर या दोन्हीच्या ह्याच्यामधला जो काही फरक आहे, टेक्निकल म्हणा किंवा अभिनय करताना काही वेगळेपणा जो असेल दोन्ही फील्ड मधला, त्याचा तुम्हाला काही त्रास जाणवला किंवा त्याच्यासाठी तुम्ही काही वेगळी तयारी केली का? नाही, त्याच्यासाठी माझ्या मते थिएटरमध्ये काम करणारी जी लोक असतात, रंगभूमीवर काम करणारी, त्यांना तसं खूपच सोपं जातं फिल्म्समध्ये काम करणं. अच्छा. कधी कधी ते इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल्स, की कारण नाटकासाठी आपण तयारी करतो, 1 महिना 2 महिने 3 महिने रिहर्सल्स असतात आपल्या. नाही, ते आपापले ते प्लस पॉइंट्स आणि मायनस पॉइंट्स आपण म्हणू ते असतातच. आणि दोन्ही मीडियम्सची आपली आपली आव्हानं आहेत. कारण एक बेसिक जी कॅरेक्टरची तयारी असते ती तर असतेच, परंतु आता गंमत अशी होते की आपण संबंध नाटक आपल्या डोळ्यासमोर असतं, आपण रोज त्याचे रिहर्सल्स करतो, त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळेला आपण ते फक्त रिपीट करत असतो. आणि कधी कधी म्हणजे खूप नट असं सांगू शकतील की आम्ही बोलत असतो एक आणि आमच्या मनात दुसरंच चालू असतं कदाचित. आणि असं होतं कधी कधी, कारण आपला तो सेकंड नेचर बनून जातो आपलं वाक्य म्हणणं हा सुद्धा. आणखीन आपण ती छान वर्कआउट केलेली असते कॅरेक्टर, परंतु फिल्म्समध्ये तसं होत नाही. फिल्म्समध्ये एक सीन आत्ता तर दुसरा सीन त्याच्याच नंतरचा सीन असेल तो साधारणपणे 1 वर्षभराने सहन होऊ शकतो. म्हणजे ही आपली वर्किंग कंडिशन झाली. कारण इथे हिंदी फिल्म्स ज्या होतात त्या 5-5 वर्ष होत राहतात. त्याच्या आधारावर मी बोलते. एक सलग समजा झालं, जशी सारांश आमची, ती आमची सलग 2 महिने शूटिंग आम्ही केलं. मध्ये फारसं इतर काम ऍक्सेप्ट पण केलं नव्हतं आणि त्यामुळे त्याला एक एकसंधपणा त्याच्यामुळे कदाचित आला असेल. म्हणजे ह्या ज्या लो बजेट फिल्म्स आहेत, सारांश म्हणा किंवा अर्थ म्हणा किंवा आताची प्रतिघात, पार्टी, ह्या सगळ्या एका शेड्यूल मध्ये झालेल्या फिल्म्स आहेत. त्यामुळे त्याच्यात एक कन्सिस्टन्सी आहे. एक मग तुम्हाला असं वाटत नाही की हे जे बिग बजेट फिल्म्स असतात त्या सुद्धा जर अशा झाल्या तर कदाचित त्यांचं? हो, नक्कीच. कारण गंमत अशी होते की समजा नट, मेन रोल करणारा नट आहे, त्याला 4 फिल्म्स एका वेळेला हातात असतील की मग त्याला एका कॅरेक्टरवर कधीच कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. त्यामुळे इथून गेलं की मग दुसरी, ती पहिली कॅरेक्टर विसरली जाते, मग ती दुसरी कॅरेक्टर, असं होतं. त्यामुळे ते कदाचित त्रासाचं जात असेल. पण ते सांगायचा मुद्दा असा की तिथे ते भान ठेवावं लागतं की मी मागच्या सीन मध्ये जो एक 6 महिन्यापूर्वी केला होता, त्या सीन मध्ये मी हे असं असं केलं होतं आणि आता मला त्याच्या पुढची स्टेज या सीन मध्ये दाखवायची आहे. तर ते त्याचं भान ठेवून तुम्हाला काम करावं लागतं. बरं, जेव्हा तुम्ही एखाद्या फिल्मसाठी एखादी भूमिका जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता तेव्हा संपूर्ण स्क्रिप्ट वाचून म्हणा किंवा असं तुम्ही ऍक्सेप्ट करता की नाही? हा प्रश्न अशासाठी विचारतो की असं पुष्कळ ऐकून आहे आम्ही की बिग बजेट फिल्म्सला कधी कधी स्क्रिप्टच नसते, ती ऑन द स्पॉट लिहिली जाते वगैरे, असं पुष्कळ ऐकून आहोत. म्हणून साधारणपणे होतं खरं तसं. खरं माझ्याच प्रोफेशन बद्दल मी असं म्हणायला नकोय, पण तरी सुद्धा स्क्रिप्ट फार कमी तयार असतात. म्हणजे डिटेल स्क्रिप्ट, स्टोरी कदाचित असेल तयार, स्टोरी तयार असते, बाकी सिनेरिओ आपण म्हणतो तो सुद्धा कदाचित तयार असेल, पण डायलॉग्स वगैरे फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळतात किंवा आधी वाचायला मिळतात. आणि मग अशा वेळेला काय एक कलाकार म्हणून सॅटिस्फॅक्शन वगैरे असतं का? आता समजा तुम्हाला ऑन द स्पॉट डायलॉग दिल्यानंतर तुम्ही जाऊन तुमचा सीन करता
फिल्मसाठी, पण नंतर त्याच्यावरती पुन्हा विचार केल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही कधी कधी की नाही आपण हे जे काही केलं ते आपण त्याला न्याय दिला नाही वगैरे, असं काही होतं का कधी? ऐन वेळेला सीन मिळाल्यानंतर किंवा ते मला वाटतं ते सुद्धा थोडंसं प्रॅक्टिस होऊन जाते त्याची, की बाबा एक मेंटल तयारी असते की आता आपल्याला सीन नाही मिळणार, तो ऐन वेळेला जाऊन मिळणार आहे, मग त्याच्यावर मग अलर्ट होऊन काम करायला लागतं मग त्याच्यावर. अच्छा, बरं, आता तुम्ही फिल्म्समध्ये गेल्यानंतर पुन्हा रंगभूमीवरती तुम्ही विशेषतः पुन्हा भूमिका वगैरे स्वीकारल्या नाही, त्याचं कारण काय? कारण एवढंच की रंगभूमीसाठी मग तेवढा वेळ देता येत नाहीये, आणि त्यामुळे मग नाटक असतं त्याच्यावर फार परिणाम होतो. म्हणजे नाटक समजा चांगलं असेल तरी सुद्धा त्याचे प्रयोग होऊ शकत नाहीत, आणि ते माझ्या मते ते मला आवडत नाही की आपण कमिट करायचं की मी नाटक करते आणि मग माझ्याचमुळे मग डेट्स न मिळाल्यामुळे प्रयोग होत नाहीत, आणि मग चांगलं नाटक एखादं असेल तर ते मारलं जाईल. पण कलाकार म्हणून एक नाटकात भूमिका करणं आणि सिनेमामध्ये भूमिका करणं, त्याच्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक समाधान देणारी भूमिका कुठली, नाटकातली का चित्रपटातली? मला म्हणजे मी सांगू शकेन की मला नाटकात काम करायला जास्त आवडतं. त्याचं कारण आहे त्याच्यासाठी, एक तर एकसंध अनुभव येतो वगैरे ते तर आहेच, परंतु नाटक हे असं माध्यम आहे किंवा रंगभूमी हे असं माध्यम आहे की ज्याच्यावर तुम्ही एक्सपेरिमेंट्स करतच जाऊ शकता. म्हणजे आपण प्रत्येक परफॉर्मन्सला आपण परफॉर्मन्स नाही म्हणत, आपण प्रयोग म्हणतो. आणखीन त्याच्यामुळे जे नाटक मी साधारणपणे 3 वर्षापूर्वी केलं असेल तीच भूमिका मी त्याच नाटकात करायला लागले तर ती माझी निश्चित इम्प्रूव्ह झालेली असेल, कारण माझा प्रत्येक दिवसाचा अनुभव त्याच्यात गणला गेलेला असतो किंवा त्याच्यात मी ओतत असते. म्हणजे साधी एक गोष्ट सांगायची झाली तर आम्ही मीडिया आधी करणार होतो, तर मीडियाच्या आमच्या तालमी म्हणजे रिडिंग चालू झाली. त्याच वेळेस मला कळलं मला दिवस गेलेत म्हणून. तर माझ्या डॉक्टरनी सांगितलं की हे बघ, मीडियासारखं नाटक आहे ज्याच्यात आई आपल्या मुलांना सूड म्हणून, नवऱ्यावरचा सूड म्हणून मारते, आणि ते मला वाटतं जास्त फिजिकल वगैरे होणार आहे, किंवा असं नाटक तू आत्ता करू नयेस, असा त्यांनी मला सल्ला दिला. मग आम्ही 1 वर्ष त्याचं हे पुढे ढकललं. आणखीन मग मला मुलगा झाला आणि त्याच्यानंतर परत आम्ही त्या नाटकाच्या तालमी चालू केल्या. आता माझी जी विचार करण्याची ही होती ती माझं मूल व्हायच्या आधी आणि नंतरची, ह्याच्यामध्ये मला इतकी प्रचंड तफावत जाणवली, आणि त्या एक्सपिरियन्स मधून गेल्यानंतर आपल्याच मुलांना मारणं म्हणजे काय हे मला जास्त जाणवलं. त्यामुळे 1 वर्षानंतर किती एक एक्सपिरियन्स फक्त, पण तरी सुद्धा तो संबंध माझ्या भूमिकेचं इंटरप्रिटेशन होतं ते कम्प्लिटली बदलून गेलं. त्यामुळे एक नाटक हे मी समजा कस्तुरीमृग, तुम्ही मगाशी प्रश्न जो विचारलात की मी परत आता त्या भूमिका केल्या अंधायुग किंवा रझिया सारख्या, तर माझ्या मते आता मी केल्या त्या निश्चितच वेगळ्या होतील माझ्या हातून. किंवा कुठल्याही नाटकाबद्दल, आता किचकवध सारखं आपण नाटक म्हटलं जे बॅन झालं होतं इंग्रजांच्या काळी, तर ते आता या परिस्थितीत सुद्धा कदाचित करता येणं शक्य आहे. म्हणजे रंगभूमीची किंवा नाटकाची ही एक बाजू आहे, ती मला जास्त अपील करते की कधीही मरणार नाही नाटक कधी. मग तुम्ही कमी नाटकं कमी म्हणजे जवळजवळ ह्याच्यामध्ये तुमची विशेष नाटकं झाली नाहीत, त्याचं कारण काय? मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे मी आता फिल्म्स सुद्धा बऱ्याच घेऊन बसलेली आहे, अँड ऍज यू नो त्याच्यामध्ये जास्त ते सांगायला नको, परंतु तो जरी माझ्या लिस्टवर पैसा हा जरी दुसरा असला तरी सुद्धा कुठेतरी तो लागतोच, आणि त्यामुळे कदाचित, परंतु अगदी रंगभूमीपासून बाहेर गेली अशातला भाग नाही. तुमचं ते लग्नाची बेडी सारखं आम्ही केलेलं, नंतर एकच प्याला आम्ही केलेलं होतं, त्याच्यामध्ये मी काम केलं. मीडिया सुद्धा फिल्म्स मध्ये आल्यानंतर मगच केलेलं, आणि आता स्वप्नात रंगले मी नावाचं एक नाटक, त्याचे सुद्धा आता म्हणजे प्रयोग व्हायला पाहिजेत,
पण जास्त प्रयोग होत नाहीयेत. हा. त्यामुळे म्हणजे हो. नाटक हे चालू आहेच माझं, अच्छा. पण जरा कमी कमी प्रमाणात चालू आहे. बरं, आता महत्वाचं तुमच्या ह्याच्यामधलं म्हणजे करिअर मधलं आतापर्यंत गांधी, हम्म. तर ती फिल्म तुमच्याकडे कशी आली, म्हणजे ती भूमिका तुमच्याकडे कशी आली? माझी स्क्रीन टेस्ट झाली. डॉली ठाकूर जी कास्टिंग डिरेक्टर होती त्या इंडियन साइड, तिने सगळ्या अशा ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस सगळ्या एकत्र केल्या आणि सरी चढना सगळ्यांना भेटवलं आणि मग सरी चढनी मला सिलेक्ट केलं स्क्रीन टेस्टसाठी. आणि स्क्रीन टेस्ट होती, त्याच्यासाठी 3 पेअर्स त्यांनी निवडलेल्या होत्या. एक तर भक्ती बर्वे आणि जॉन हर्ट नावाचा अमेरिकन ऍक्टर, नसीर, आणखीन स्मिता, ती 2 जण, आणि बेन किंग्सले आणि मी, अशा 3 पेअर्स होत्या. आणि त्या 3 पेअर्सना एकच सीन दिला होता, सगळ्यांना सारखाच सीन दिला होता. सगळ्यांचा सीन त्यांनी शूट केला. आणखीन त्याच्यावरून मग त्यांनी ती निवड केली. मग ती भूमिका मिळाल्यानंतर एक तुमचं स्वतःच असं प्रिपरेशन काय होतं त्या भूमिकेसाठी? जेव्हा मला सांगितलं सर रिचर्डने की तुला ही भूमिका आम्ही दिलीये, तर तेव्हा पहिली गोष्ट मी परत येताना केली की मी पहिल्यांदा गांधीजींचं चरित्र आणलं. कारण गंमत अशी आहे की आपल्या स्वातंत्र्याच्या नंतरची पिढी जी आहे, स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली पिढी आहे, तर त्यांनी गांधीजींना फक्त इतिहासाच्या पुस्तकात गांधीजी त्यांना माहित आहेत, म्हणजे आणखीन एखाद दुसऱ्या गोष्टी अशा माहित आहेत, परंतु गांधीजींचं चरित्र असं आपल्याला खूप कमी माहित होतं. आणि त्यामुळे चरित्र आणून वाचणं हे पहिलं काम होतं. नंतर बरेचसे फोटोग्राफ्स बघितले आणि ती माझी अशी तयारी की कुठल्या सणामध्ये काय झालं, म्हणजे ऐतिहासिक जे गांधीजींच्या जीवनात घडलेलं, इंडिपेंडन्स मुवमेंटचं नाही, स्वातंत्र्याच्या लढ्याचं नाही, परंतु गांधीजींच्या त्यांच्या जीवनात काय काय जे घडलं ते सगळं उतरवून काढलं. आणि त्याच्याप्रमाणे साधारणपणे आम्हाला स्क्रिप्ट सुद्धा ती कम्प्लीट आधी दिली गेली होती, त्यामुळे ते करणं जास्त महत्वाचं मला वाटलं. की समजा विदेशी कापडांची होळी ती कुठल्या साली झाली, म्हणजे मग त्यावेळेस मग कस्तुरबा किती वर्षाच्या होत्या, त्याच्यासाठी ते मला महत्वाचं होतं. कस्तुरबाच्या कॅरेक्टरसाठी ते महत्वाचं होतं, त्या किती वर्षाच्या होत्या, मग मला किती वर्षाचा मी दाखवायला पाहिजे. किंवा समजा गांधीजींना जे शेवटी पकडलं मार्चमध्ये मुंबईच्या सभेच्या वेळेस, तर त्यावेळेस किती वर्षाच्या असतील कस्तुरबा, आणि आगा खान पॅलेसमध्ये असताना किती वर्षाच्या असतील, किंवा फिनिक्स आश्रमात ज्या साऊथ आफ्रिकेमध्ये होत्या तर त्या किती साली गेल्या तिथे, मग त्यांचा जन्म किती सालचा, असं करून त्या किती वर्षाच्या साधारणपणे प्रत्येक सीनच्या वेळेस स्क्रिप्टमध्ये दिलेल्या सीनच्या वेळेला होत्या त्या आधी बघायला लागलं होतं. मग नाही त्यांचं बोलणं किंवा त्यांचे जे बाकीचे बारकावे होते, म्हणजे त्या चालतील कशा किंवा बोलतील कशा, त्याच्यासाठी मी एक वनमालाबेन पारेख नावाच्या आश्रमातच जन्मलेल्या आणि वाढलेल्या अशा महिला मला भेटल्या, अगदी कर्मधर्म संयोगाने भेटल्या. आणखीन त्यांना मग मी अशा छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या. आणखीन आणि अर्ध काम मग तुम्हाला कल्पनाशक्तीवरच निभावून न्यावं लागतं. आणि दुसरी एक गोष्ट केली ती सूतकताई. सूत कातायला शिकले, कारण सूत कातताना आम्हाला डायलॉग्स बोलायचे होते, त्यामुळे डायलॉग बोलताना सूत काढणं थांबायला नको होतं. तर आपले जे काही फ्युचर प्लॅन्स असतील त्याबद्दल आमच्या शुभेच्छा. आणि आपला मौल्यवान वेळ खर्च करून आपण इथे आलात, एवढी ही दिलखुलास मुलाखत दिलीत, याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि रसिकांतर्फे आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.